पंढरपुरातील तांदूळवाडी मार्गावर पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला। नियंत्रण सुटल्यानं वाहन विहिरीत कोसळलं। 14 जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत। घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या सोबत आहे। सचिन, आपल्याला जे प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील रांजणे गावचे हे सगळे लोक आहेत ते सातारा जिल्ह्यातील मसवड येथील सिद्धनाथ देवाच्या दर्शनासाठी गेले होते आणि परत येताना पंढरपूर पासून जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावर तांदूळवाडी गावाच्या जवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये हे पिकअप पडलेलं आहे। नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन विहिरीमध्ये पडल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र यामध्ये विहिरीच्या पाण्यामध्ये बुडून 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। जे बचाव कार्य सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत लहान मोठे असे 14 जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत। अजूनही पोलीस आणि डॉक्टर त्या ठिकाणी घटनास्थळी आहेत। ठीक आहे सचिन, नेमका अपघात हा घडला कसा आणि बचाव कार्य नेमकं कुठपर्यंत आलंय? या पिकअप मध्ये असणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती, त्यामुळे जो प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं असावं आणि त्यामुळे हा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीमध्ये हे वाहन पडलेलं आहे। सध्या अजून काही जणांचे मृतदेह किंवा कोणी विहिरीमध्ये आहे का याचा शोध त्या ठिकाणी पोलीस असतील, बचाव कार्य करणारे लोक असतील आणि स्थानिक ग्रामस्थ असतील यांच्या मदतीनं सुरू आहे। सचिन, यापूर्वी सुद्धा रोड लगत एक विहीर होती, तेव्हा असाच अपघात झाला होता। काही लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। रस्त्यापासून किती अंतरावर ही विहीर आहे आणि जो आवश्यक कठडा असतो विहिरीच्या भोवती तो या विहिरीला होता की नव्हता? ही रस्त्यापासूनच्या जवळ अंतरावर असणारी विहीर आहे। या रस्त्याचं नुकतंच काम पंढरपूर सातारा मार्गाचं झालेलं आहे, त्यामुळे या रस्त्याचा भराव उंच आहे आणि त्यामुळं विहिरीच्या बाजूला असणारा होता आणि सुटलेलं नियंत्रण यामुळं वाहनाला नियंत्रित करता आलं नाही, त्यामुळे हे वाहन त्या विहिरीमध्ये गेल्याची प्राथमिक माहिती। या पिकअप गाडीमध्ये जितके जण होते त्या सगळ्यांचा जीव गेलाय की कोणी जखमी झालाय, वाचलाय? त्याची माहिती घेणे सुरू आहे। काही जण जखमी झाल्याची पण माहिती आहे। मात्र आता पोलिसांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये 14 जणांचे मृतदेह बाहेर काढल्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे। ठीक आहे, हे 14 जण नेमके कुठले होते, कोण होते, त्याची काही माहिती मिळू शकली आहे सचिन? पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील सुरवसे कुटुंबातील काही लोक या पिकअप मध्ये होते जे दर्शनासाठी गेले होते। आता जी माहिती घेण्याचं काम फक्त त्याच कुटुंबातील लोक होते तर त्यांच्या शेजारील आसपासची लोक होती याची सुद्धा माहिती घेण्याचं काम सुरू आहे। ठीक आहे, तर पंढरपुरातल्या तांदूळवाडी मार्गावर पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय। नियंत्रण सुटल्यानं वाहन विहिरीत कोसळलेलं आहे। यापूर्वी सुद्धा असाच एक अपघात घडलेला होता काही दिवसांपूर्वी, ज्यात काही जणांना आपला जीव गमवावा लागला होता। रस्त्याच्या बाजूलाच ती विहीर होती आणि यात सुद्धा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पिकअप व्हॅन गेलेली आहे। नियंत्रण सुटल्यानं वाहन विहिरीत गेलं। 14 जणांचा यात मृत्यू झालाय। 14 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढलेले आहेत। मसवड तांदूळवाडी गावाजवळ हा भीषण अपघात झालाय। नियंत्रण सुटल्यानं वाहन विहिरीत कोसळलंय, ज्यात 14 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। वाहन विहिरीत कोसळल्यानं 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। पंढरपुरातल्या तांदूळवाडी मसवड मार्गावर हा पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय। घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सचिन, नवीन काय माहिती पुढे येत आहे या अपघाताच्या अनुषंगानं? पिकअप व्हॅन विहिरीत कोसळलेली आहे, ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। सोलापूरच्या माळशिरस मधली ही घटना आहे। मसवड तांदूळवाडी मार्गावर हा अपघात झालाय आणि त्यात दुर्दैवानं 14 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आणखी कोणी विहिरीत अडकलेला आहे का, यातून कोणी वाचलेला आहे का, याबद्दल अद्याप माहिती मिळायची आहे। पण आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। पिकअप गाडी विहिरीत कोसळली आहे, ज्यात 14 जणांचा मृत्यू झालाय। रोडपासून अवघ्या काही फूट अंतरावर ही विहीर असल्याचं दिसतंय। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर गाडी थेट विहिरीत कोसळली आहे। अपघात ज्या ठिकाणी झाला तिथली भौगोलिक रचना आपण बघितली तर बाजूला रस्ता आहे आणि रस्त्यापासून काही फूट अंतरावर
जमिनीपासून काहीशी खाली ही विहीर आहे. विहिरीला आवश्यक कठडे सध्या तरी दिसत नाही, अर्थात विहिरीभोवती प्रचंड गर्दी आहे. आवश्यक कठडे विहिरीला नाही आहेत. जमिनीपेक्षाही खालच्या लेवलला ही विहीर आहे. त्यामुळे रस्त्याच्या शेजारील विहिरी या मृत्यूचा सापळा बनत चालल्याचं आपल्याला दिसतंय. कारण महाराष्ट्रातले अपघात सुद्धा वाढलेले आहेत. गेल्या काही महिन्यांमधली दुसरी किंवा तिसरी घटना असावी आणि या 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा आता ज्या व्यक्तीच्या शेतात ही विहीर आहे, ज्याच्या मालकीची विहीर आहे, त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ शकते आणि कारवाई सुद्धा त्याच्यावर आता होण्याची शक्यता आहे. पण दुर्दैव आहे की या 14 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या अपघातामध्ये पिकअप व्हॅन विहिरीत कोसळली आहे सोलापूरच्या माळशिरसमध्ये. 14 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहे. म्हसवड तांदुळवाडी मार्गावर हा अपघात झालाय. रस्त्याच्या शेजारी ही विहीर होती आणि याच विहिरीमध्ये पिकअप व्हॅन गेली आहे आणि ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय. यापूर्वी सुद्धा रस्त्यालगतच्या विहिरी एकतर बुजवा किंवा त्याच्याभोवती संरक्षक कठडे तयार करा अशा पद्धतीचं आवाहन केलं गेलं होतं. तशा सूचना दिल्या गेल्या होत्या. पण त्यानंतर सुद्धा आवश्यक कठडा या विहिरीला केला गेला नसल्याचं दृश्यांमधून तरी दिसतंय. त्यामुळे कदाचित या विहिरीला संरक्षक कठडा असता तर त्या कठड्यावर गाडी आदळली असती आणि पुढे जी काही जीवितहानी झाली असती ती कदाचित टळली असती. त्यामुळे अर्थात या प्रकरणात आता कारवाई होत राहील, तपास सुद्धा होईल, कोणाचा दोष आहे तेही समोर येईल. पण दुर्दैवानं ज्या 14 जणांचे जीव गेले ते कधीही परत येणार नाही आहेत. काही कुटुंब यात उद्ध्वस्त झालेली आहेत. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय. सोलापूरच्या तांदुळवाडी गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. चक्कर दुखायला 14 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय. हे 14 जण पंढरपुरातल्या रांजणी गावचे रहिवासी असल्याचं कळतंय. देवदर्शनासाठी हे सगळे गेले होते आणि त्याच भाविकांच्या गाडीचा अपघात झालाय, ज्या 14 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. वाहन विहिरीत कोसळल्यानं 14 जणांचा मृत्यू झालाय. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याचं बोललं जातं आणि त्यानंतर रस्त्यापासून काही फूट अंतरावर असलेल्या या विहिरीमध्ये हे वाहन गेलं. विहिरीला कुठलाही संरक्षक कठडा नसल्याचं दिसतंय दृश्यांमध्ये. आता अर्थात आणखी माहिती काही वेगळी असेल तर ती पुढे येईलच, पण दृश्यांवरून जे दिसतंय त्यावरून तरी कुठलाही संरक्षक कठडा या विहिरीला दिसत नाही आहे. त्यानंतर पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळली. कोणालाही बाहेर पडता आलं नाही. थेट गाडी पाण्यात बुडाली आणि यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. पंढरपुरातल्या रांजणी गावातले हे सगळे भाविक असल्याचं कळतंय.